घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 14 एप्रिलच्या भागामध्ये सारंग सांगत असतो, ऐश्वर्या म्हणजे आपला सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. जानकी वहिनीला सगळं समजलेलं आहे की आपण या सगळ्यामध्ये नाटक करत होतो. किती हुशार निघाली ती. त्यावरती ऐश्वर्या म्हणते, यात पण तुमचीच चुकी आहे. म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये ती आता कफ सिरपची जी काही बॉटल आहे ना, ती बॉटल इकडे टाकली होतीत ना, म्हणून हा सगळा प्रकार घडलाय. तुम्हाला समजतंय का? जर का ही कफ सिरपची बॉटल आता तिला सापडली नसती तर कदाचित या सगळ्यामध्ये तिला कळलं पण नसतं या काय गोष्टी आहेत ते. पण त्या फक्त एका कप सिरपच्या बॉटलने हा सगळा गोंधळ झालाय. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग, मग आता काय करायचं? यावरती ऐश्वर्या म्हणते, काय करायचं म्हणजे आता आपल्याला सावध राहायला पाहिजे. या सगळ्यामध्ये जानकी पुढची काय चाल खेळेल हे सगळं सगळं आता आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या जानकीला मी खरं तर घराबाहेर काढलं होतं आणि या सगळ्यामध्ये मी तिला घराबाहेर काढून आता मी बरोबर या घरामध्ये माझी आता हे इमेज निर्माण केली होती. पण तिने तिने एका झटक्यात सगळी बाजी पलटली आणि बाजी पलटून यामध्ये आता मला असं काही सगळं अडकवलंय ना, आता मला या जानकीला धडा तर शिकवायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे आजी सांगते, तुम्ही दोघं नाही तर मी तुमच्या सोबत आहे. आपण तिघांनी मिळून आता जानकीला या सगळ्यामध्ये धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा. काही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. असं म्हणत आजी आता या सगळ्यामध्ये इकडे आजी सांगायला लागते, तुम्ही दोघं नाही आहात, मी तिघं आहात. पण या सगळ्यामध्ये आपल्याला अजून एका व्यक्तीची साथ लागेल, ती म्हणजे सुमित्रा. काहीही झालं ना तरी सुमित्राला या सगळ्यामध्ये आता आपण आपल्या बाजूने करून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही दोघंही काळजी करू नका, मी तुमच्या दोघांच्या कायमसोबत असणार आहे. तू माझ्या गुंड्यासाठी इतकं काही करतेस ना, खरंच खरंच मला त्याचं खूप कौतुक वाटतं. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुमित्रा म्हणते, या सगळ्यामध्ये आता मला एक गोष्ट सांग की तू कशी काय या घरामध्ये आलीस? सुमित्राला असं काय सांगितलंस की ज्याच्यामुळे सुमित्रा बरोबर वटणीवरती येऊन तुला घरात आणलं? यावरती ऐश्वर्या म्हणते, आजी काही सिक्रेटच राहू द्या. तसंही तुमच्या तोंडात तीळ पण भिजत नाही आणि त्यामुळे तुम्हाला कोणतीही गोष्ट मी काही सांगणार नाही. असं म्हणत असताना इकडे आता लगेचच ऐश्वर्या सांगायला लागते, आपल्याला या सगळ्यामध्ये आता आईंना विश्वासात घेणं फार काही कठीण आहे असं मला वाटत नाहीये. बघितलंत ना त्यांनी मला कशा पद्धतीने घरात आणले. इतकंच नाही तर सगळ्या घरच्यांच्या विरोधात जात त्यांनी आता माझी साथ दिली. त्यामुळे त्यांना आता माझ्या ताब्यात किंवा त्यांना या सगळ्यामध्ये आता माझ्या तालावरती भुलवणं हे काही अवघड नाहीये. यावरती आता इकडे आजी सांगते, या सगळ्यासाठी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. जर का तुला या सगळ्यामध्ये आता सुमित्राला विश्वासात घ्यायचं असेल तर तुला अशी धूर्त कोल्ह्यासारखी वागून चालणार नाहीये. तुला आता थोडंफार जानकीसारखं साळसूतपणाचा आव आणला पाहिजे. याच्यावरती ऐश्वर्या म्हणते, काय साळसूतपणाचा आव आणला तर या सगळ्यामध्ये आता मी म्हणजे माझा विश्वास संपादन करण्यामध्ये यश मिळेल? यावरती आता इकडे आजी सांगायला लागते, 100% ती जानकी कशी वागते तसं तू वागायचं आणि या सगळ्यामध्ये आता तसंच वागून सुमित्राचा विश्वास संपादन करायचा. त्यावरती लगेचच ऐश्वर्या डोक्यावरती पदर घेते आणि आजी, ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसंच मी करेन, ठीक आहे ना? यावरती आजी म्हणते, हो ग माझी गुंडी. आणि सारंग सुद्धा तिला आता छान म्हणतो आणि सांगतो की असंच करा. मग काय ऐश्वर्या आता सांगायला लागते, मिशन साळसूतपणा चालू झालेला आहे. तोपर्यंत इकडे आता सुमित्रा आणि जानकी या दोघी जणी देवघोरीमध्ये असतात. त्यावेळेला जानकी सुमित्राच्या पाया पडते आणि सुमित्राला सांगते, आई हे ना शेतमालाचे पैसे आहेत, यांनी हे पैसे तुम्हाला द्यायला दिले आहेत. यावरती सुमित्रा म्हणते, अगं ते माझ्याकडे कशाला? यावरती जानकी सांगायला लागते, आई याच्या आधी सुद्धा या सगळ्या गोष्टी आपण करायचो की नाही, मग आत्ता सुद्धा हे पैसे तुमच्याकडेच ठेवा. असं म्हणत ते पैसे ती सुमित्राला ठेवायला देते आणि सुमित्रा म्हणते, काय ग आज घरामध्ये इतकी शांती, काय चाललंय काय? यावरती जानकी सांगते, काही नाही, शांती नाहीये, आता येईल तुमची सून आणि म्हणेल आई. असं म्हणत जानकी आता इकडे तिची ऍक्टिंग करून आणि तोपर्यंत खरंच आई अशी अशी नाटकी हाक मारत आता इकडे ऐश्वर्या खाली येते. त्यावरती सुमित्रा म्हणते, किती हा आवाजातला नाटकीपणा? यावरती मग आता सांगायला लागते लगेचच जानकी, आई तुम्हाला माहिती नाहीये की या सगळ्यामध्ये आता अजून हा नाटकीपणा किती वाढणार आहे तो तुम्हाला माहित नाहीये. बघा आता ती येईल, इकडे डोक्यावरती पदर घेईल आणि आई कुठे होतात तुम्ही? मी तुम्हाला किती शोधलं, अख्ख्या घरभर. ज्या वेळेला मी तुम्हाला पाहिलं ना त्यावेळेला मला कळलंच नाही तुम्ही कुठे आहात ते. असं म्हणत मी तुम्हाला शोधत शोधत इथपर्यंत आले. आई मला सांगा ना मी काय काम करू? मग देवाच्या पाया पडेल, तुमच्या पाया पडेल. तुमच्या पाया पडल्यावरती या सगळ्यामध्ये आता ती सांगेल की या सगळ्यामध्ये आता आई तुम्ही मला काय काम सांगताय, नमस्कार करेल.
लावताय पैज? यावरती सुमित्रा म्हणते काय? यावरती जानकी सांगते आणि मग धुपारती करण्याच्या निमित्ताने तुमच्या खोलीत जाऊन ते पैसे पण चोरेल, बघायचंय? असं म्हणत आता इकडे जानकी जसं जसं सांगते तसं तसं आता इकडे व्हायला लागतं. या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या येते आणि आई अहो तुम्हाला अख्ख्या घरभर शोधत होते मी. मग आता देवाला नमस्कार करते, सुमित्राला नमस्कार करते आणि त्यानंतर आता इकडे जानकी सुमित्राला ॲक्शन करते, सांगा सांगा हिला धुपारती फिरवायला सांगा. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा की अगं तू ना काय काम करू म्हणजे तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये आता धुपारती फिरव. कशी फिरवायची धुपारती? यावरती ती आता सांगायला लागते, हे बघ अशी फिरवायची. ऐश्वर्या म्हणते हो हो जमेल मला, अशी धुपारती फिरवायला जमेल की, असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगते की ठीक आहे जा मग सगळ्या खोलीत धुपारती फिरव. बरं आता हे सगळं चालू असताना मग इकडे जानकी सांगते आई हे बघा हे पैसे शेतमालाचे पैसे आलेले आहेत. त्यावरती आता सुमित्रा ठरल्याप्रमाणे सांगायला लागते, एक काम कर जानकी, तू हे शेतमालाचे आलेले पैसे आता लाल कपड्यात गुंडाळ आणि माझ्या कपाटात ठेव, कळलं? कपाटात, असं म्हणत ती आता मोठ्याने ओरडून ऐश्वर्याच्या समोर बोलते. ऐश्वर्या विचार करते, अच्छा म्हणजे हे तर माझ्या नवऱ्याचे पैसे आहेत ना, मग ही जानकी या पैशावरती का डल्ला मारणार? शेतात काम माझा नवरा करतो. जर माझा नवरा शेतामध्ये काम करणार आहे तर या सगळ्यामध्ये ही जानकी का हे पैसे घेणार? नाही नाही, हे पैसे तर माझेच आहेत आणि हे पैसे काहीही झालं तरी मलाच मिळायला पाहिजेत, असा ऐश्वर्या विचार करत असते. आणि या सगळ्यामध्ये आता तोपर्यंत ऋषिकेश शर्वरीच्या घरी आता त्या गायनॅकला घेऊन आलेला असतो आणि ऋषिकेश म्हणतो, शरू आता तुला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जायची काही गरज नाहीये, मी या सगळ्यामध्ये गायनॅकलाच घरी घेऊन आलेलो आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे शर्वरी सांगायला लागते, दादा खरंच? मग तोपर्यंत विक्रांत येतो. विक्रांत आल्यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो, शरूला हॉस्पिटलमध्ये जायची भीती वाटते, या सगळ्या गोष्टीचा ट्रॉमा टाळण्यासाठी मी माझ्या डॉक्टर मैत्रिणीलाच घरी घेऊन आले. ती शर्वरीला काही प्रश्न विचारेल किंवा शर्वरीची काही तपासणी करेल. त्यावरती डॉक्टर आता शर्वरीला काही प्रश्न विचारायला लागतात प्रेग्नन्सी संदर्भात. त्यावेळेला शर्वरी कम्फर्टेबल नसते. मग ऋषिकेश म्हणतो, तुम्ही दोघांनी एक काम करा, तुम्ही दोघं जण आतमध्ये जा बरं. आतमध्ये जाऊन आता तुम्ही एकमेक म्हणजे बोललात ना तरी सुद्धा चालेल. मग शर्वरी आणि डॉक्टर आतल्या रूममध्ये गेल्यावरती इकडे विक्रांत आणि आता दोघं जण विक्रांत आणि ऋषिकेश दोघं जण बोलायला लागतात. तोपर्यंत जानकी किचनमध्ये काम करत असताना अवंतिका खाली येते आणि खाली येऊन पाहते तर काय, इकडे ऐश्वर्या धुपारती फिरवत असते. आता अवंतिकाला समजतच नाही की ही ऐश्वर्या धुपारती फिरवते म्हणजे सूर्य उगवलाय तरी कुठे, म्हणून ती जानकीला विचारलंय. ते जानकी वहिनी अहो काय चाललंय हे, म्हणजे आपल्या घरामध्ये वारे तर विचित्रच वाहत आहेत. आणि तितक्यात तिच्या लक्षात येतं की जानकीने एक रिकामी वाटी गॅसवरती ठेवले, नुसती वाटी जळती आहे आणि त्यावरती ती सांगते, अहो वहिनी वहिनी वाटी जळून चालले. यावरती पक्कडनी ती वाटी उचलत आता इकडे जानकी सांगते, कसं आहे जास्त जे लोक उडतायत ना त्यांना आता कसं चिमटीत धरायचं या कारणासाठी मी त्यांना बरोबर धडा शिकवणार आहे. यावरती अवंतिका म्हणते, वहिनी तुमच्या डोक्यात तरी काय आहे? जानकी म्हणते, बघ आपल्याला फसवून ज्या नालायकगिरी करत आता ऐश्वर्या या घरामध्ये आलेली आहे ना, त्याच ऐश्वर्याला आता मी असा काही धडा शिकवणार आहे ना की तू बघ. असं म्हणत ती एकदम लालबुंद झालेली वाट जानकी घेते, लाल फडक्यामध्ये गुंडाळते आणि ती वाटी ती कपाटात ठेवते जिथे ऐश्वर्या पैसे आणायला गेलेली असते. तोपर्यंत इकडे आता दोघं जण विक्रांत आणि ऋषिकेश हे दोघं जण बोलत असतात. त्यावेळेला ऋषिकेश सांगतो की ऐश्वर्याला जानकीने घरात घेतले. मग विक्रांत म्हणतो, असं कसं केलंय? यावरती ऋषिकेश म्हणतो, मला तर काही कळतच नाहीये, मी तर जानकी सोबत बोलणंच टाकलेलं आहे. यावरती विक्रांत म्हणतो, पण एक गोष्ट सांगू का, या सगळ्यामध्ये आता जानकी वहिनी सोबत बोलणं बंद करण्यापेक्षा आपण खरा गुन्हेगार आपल्याला जो काही कळलाय त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. यावरती मग आता सांगायला लागतो ऋषिकेश, म्हणजे काय म्हणायचंय विक्रांत भाऊजी तुम्हाला? यावरती विक्रांत सांगायला लागतो, खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये आता नानासाहेबांना किडनॅप करणारी कोण व्यक्ती आहे ही गोष्ट सगळ्यात पहिले आपल्याला समजली पाहिजे. नानासाहेबांना कोण किडनॅप करते किंवा नानासाहेबांना कुणी किडनॅप केलं होतं? मला तर वाटतंय या सगळ्यामध्ये आता सयाजीरावांचा हात असणार आहे. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश, हो पण आपल्याला या सगळ्यामध्ये पुरावे नाहीयेत ना. मला सुद्धा असंच वाटतंय की हे सगळं सयाजीरावांनी केलंय, पण नानांनी या सगळ्यामध्ये आता कुणालाही बोलताना ऐकलेलंच नाहीये ना की तो म्हणजे मला फक्त इतकंच म्हणतायत की बॉस बॉस बॉस, पण बॉसच्या व्यतिरिक्त त्यांना काही माहित नाहीये. यावरती मग आता विक्रांत सांगायला लागतो, ऋषिकेश दादा तुम्हाला या सगळ्यामध्ये आता कसली कसली गरज वाटली ना तरी सुद्धा तुम्ही आता मला
मला या सगळ्यामध्ये मदत करायला सांगा. यावरती ऋषिकेश म्हणतो हो, कारण कसं आहे ना, मी सौमित्राची मदत घेऊ शकत नाहीये. सौमित्राला या सगळ्यामध्ये आता मी मदत घेऊ शकत नाही, कारण आत्ताच या मोठ्या केसमध्ये सौमित्राने इतकी मेहनत घेतली की त्याची बाकीची कामं सगळी पेंडिंग राहिली असतील आणि त्याची पेंडिंग कामं त्याला पूर्ण करायला पाहिजेत. म्हणून या केसमध्ये मी तुमचीच मदत घेणार आहे. हा बॉस कोण आहे? हा बॉस सयाजीच राव आहे का? मग सयाजीरावांनी सगळं कसं केलं होतं? हे सगळं शोधण्यासाठी मला तुमच्या मदतीची नक्कीच गरज लागणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो विक्रांत, तुम्हाला जी दादा मदत हवी ती मदत करायला मी तयार आहे. पण या सयाजीराव आणि ऐश्वर्या यांचं भांडं फोडल्याशिवाय गप्प नाही बसायचं. असं म्हणत आता इकडे दोघांची चर्चा चालू असते. तोपर्यंत इकडे आता डॉक्टर शरूला टेस्ट करतात आणि दोघी जणी बाहेर येतात. बाहेर आल्यावरती डॉक्टर म्हणतात, मी यांच्या बेसिक टेस्ट केल्यात, तसं काही फारसं मला कॉम्प्लिकेटेड वाटत नाहीये. पण या सगळ्यामध्ये त्यांच्या काही ब्लड टेस्ट आहेत ज्या इथे नाही होणार, ज्या टेस्ट आपल्याला हॉस्पिटलमध्येच कराव्या लागतील. यावरती शर्वरी म्हणते, दादा तुला माहिती आहे ना, मला या सगळ्याची किती भीती वाटते, हे सुई आणि हे सगळं. यावरती ऋषिकेश म्हणतो, काळजी करू नकोस, हे बघ विक्रांत भाऊजी आहेत ना, विक्रांत आहे तुझ्यासोबत. यावरती मग आता सांगायला लागतो डॉक्टर, म्हणजे तुमच्या एकट्यांचीच टेस्ट नाही करायची आहे, तर तुमच्या दोघांची सुद्धा आता ही टेस्ट होणार आहे. दोघांची टेस्ट करून मगच या सगळ्यामध्ये आता आपण पुढचा काही तो निर्णय घ्यायचा. तुम्ही काळजी करू नका, मी ह्या टेस्ट लिहून दिल्यात, तुम्ही हॉस्पिटलमध्ये आलात ना की आपण करूया सगळं. असं म्हटल्यावर ती शर्वरीला आता आनंद होतो, काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत आणि थोड्याफार टेस्ट करून जर का आपल्याला आई होता येणार असेल तर या सगळ्यामध्ये आता आपण आई होणार, हे तिला गोष्टच खूप छान वाटत असते. त्यानंतर ती म्हणते, ऋषिकेश दादा थँक्यू सो मच, आणि जानकी वहिनीला सुद्धा आता सांग. यावरती ऋषिकेश म्हणतो, हे बघ तू फोन कर आणि सांग, मी तिच्यासोबत बोलत नाहीये. यावरती शर्वरी म्हणते, काय झालं दादाला? त्यावरती मग आता इकडे विक्रांत सांगायला लागतो, काही नाही, जानकी वहिनीने या सगळ्यामध्ये आता हिला ऐश्वर्याला घरामध्ये घेतले ना, त्यामुळे या सगळ्यामध्ये दादा खूप चिडलेले आहेत आणि त्यामुळे आता ते तिच्याशी बोलत नाहीयेत जानकी वहिनीसोबत. असं म्हणत तो आता तिला बोलायला लागतो. त्यावरती इकडे आता ऐश्वर्या रूममध्ये येते आणि आता ऐश्वर्या रूममध्ये येते त्यावेळेला आता ती विचार करते, नाही नाही, या सगळ्यामध्ये आता मी काहीही झालं तरी माझ्या नवऱ्याच्या हक्काचे पैसे मी घेणार. असं म्हणत ती ज्या कपाटात पैसे ठेवलेले आहेत त्या कपाटातले पैसे आता काढण्याचं काम करते आणि आता त्याच वेळेला त्या कपाटामध्ये जे काही लाल फडकं असतं त्याच्यामध्ये हात घालून ती आता ते पैसे काढणार. पण त्या लाल फडक्यामध्ये पैसे नसतात, तर आता असतात ते म्हणजे जळकी वाटी. जळकी वाटी असल्यामुळे त्या वाटीला ती हात घालते आणि आता या सगळ्यामध्ये तिचा हात भासतो. मग तिकडे जानकी येते आणि काय झालं काय झालं असं म्हणत जानकी ज्या वेळेला तिला विचारायला लागते त्यावेळेला आता इकडे ती म्हणते, काही नाही. जानकी म्हणते, का हात भाजला का? तुला माहिती आहे ना आज मी तुझा हात खरोखरचा का भाजलाय? कारण काही दिवसापूर्वी आता तू नाटक केलं होतंस आईंच्या समोर की हिने माझा हात भाजला. त्यावेळेला तर मी तुझा हात पण भाजला नव्हता. मग आता त्याचा बदला घेणं तर गरजेचं आहेच ना. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती मागच्या गोष्टींची आठवण करून देत ती सांगते, बघितलंस ना, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये प्रत्येकाची वेळ येते. तू या सगळ्यामध्ये आधी जी काही कारस्थानं केलीस ती खोटी असतील, पण त्याच कारस्थानांना खरं करत त्याची शिक्षा मी तुला आत्ता देणार आहे. असं म्हणत जानकी तिचा हात पकडते आणि आधी या हाताने सगळे मोठे गुन्हे केलेत ना, याच हाताने नानांना ढकलले, याच हाताने अनेक नाटकं केलेत, तर शिक्षा ही पहिली याच हाताला मिळायला पाहिजे. या हातापासूनच शिक्षेची सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी तुला शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. असं म्हणत जानकी हे सगळं बोलत असताना सुमित्रा येते आणि काय ग जानकी, काय झालं असं म्हणत ती विचारायला लागते. त्यावरती जानकी म्हणते, काही नाही आई, अहो काही कळलंच नाही ऐश्वर्याला चटका कसा लागला ते. म्हणजे बघा ना, या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या इथे होती आणि त्यानंतर मग ती जे धुपारती फिरवत असताना अचानकपणे तिला चटका लागला आणि चटका लागून ती आता इकडे ओरडायला लागली. यावरती मग आता सुमित्रा म्हणते, अगो बाई, ही वाटी माझ्या रूममध्ये कशी काय आली? असं म्हटल्यावरती मग आता जानकी म्हणते, ते काही माहीत नाहीये. यावरती सुमित्रा म्हणते, ही वाटी माझ्या रूम मधली नाहीये. तर आता सांगायला लागते जानकी, म्हणजे ही वाटी ऐश्वर्या तू आणलीस का? ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, मी का ही वाटी आणेन? असं म्हटल्यावरती मग आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की वाटी आली कुठून. पण तेरी बी चूप मेरी बी चूप असं करत ऐश्वर्याने
बरोबर आता गप्प बसलेली असते. पण त्याच वेळेला जानकी सुमित्राला सांगते की नंतर ती निघून गेल्यावरती जानकी सुमित्राला सांगते की खरं तर तिला चटका देताना मला जीवाला काही बरं नाही वाटलं, पण ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये धडा शिकवणं गरजेचं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ते पैसे चोरण्यासाठी ती इकडे येईल आणि ती तेच करायला निघाली होती. पैसे चोरण्यासाठी ती इकडे आली होती. असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते, "तू इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. कारण जशास तसे, ठकासे ठक आणि उद्धटासी उद्धट हेच करायचं आहे. त्यामुळे तू चिंता करू नकोस. जे काही केलंस ना, ते तू योग्यच केलंस." असं म्हणत ती आता सुमित्राला बोलत असते. तोपर्यंत चिडफिड करत इकडे येत असते ऐश्वर्या आपल्या रूममध्ये आणि माझा हात भाजला, माझा हात भाजला असा आरडाओरडा करायला लागते. पण त्याच वेळेला सारंग म्हणायला लागतो, "काय झालं? तुमचा हात भाजला? कसा हात भाजला?" यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, ती जानकीने हे सगळं घडवून आणलेलं आहे. यावरती सारंग म्हणतो, "काय केलं तिने?" यावरती ऐश्वर्या म्हणते, "दिसत नाही तुम्हाला? हा बघा, माझा हात भाजलाय. हा हात तिनेच भाजलेला आहे." यावरती सारंग म्हणायला लागतो, "काय बोलताय? आत्ताच्या आत्ता मी जाऊन त्या जानकी वहिनीला जाब विचारतो." असं म्हणत सारंग आता मोठ्या टेचामध्ये जानकी वहिनीला जाब विचारायला निघालेला असतो. पण त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते, "थांबा सारंग, काहीही झालं तरी तिकडे जाऊन काही उपयोग होणार नाहीये. या सगळ्यामध्ये आता आपण बदला घ्यायचा, पण न बोलता. तिला धडा शिकवायचा आहे, पण तिच्याच पद्धतीने. आणि या वेळेला मी आता गप्प बसणार नाहीये. ही जखम अशीच ताजी ठेवून मी या सगळ्यामध्ये तिला धडा शिकवणार." इकडे तोपर्यंत ऋषिकेश ऑफिसला आलेला असतो, पण त्याच्या डोक्यामधून विचार जाता जात नसतो. तो म्हणजे नानांना कुणी किडनॅप केलं असेल, नानांना पकडणारी व्यक्ती कोण, या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश तोच विचार करत असतो. तेव्हा ऑफिसमधले देशमुख मॅनेजर येतात आणि सर काहीतरी त्याला कामाचं ते बोलत असतात, पण ऋषिकेशचं लक्ष नसल्यामुळे तो म्हणतो, "सर काय झालं? तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय." यावरती ऋषिकेश सांगायला लागतो, "नाही अहो तो." यावरती ते म्हणतात, "सर तुम्ही कसल्या तरी टेन्शनमध्ये आहात. सांगा ना, तुम्हाला काय टेन्शन आहे?" त्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो, "अहो देशमुख, म्हणजे माझ्या डोक्यात फक्त एकच विचार आहे, ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता आमच्या नानांना किडनॅप केलंय ना त्या संदर्भातला. नाना फक्त तो बॉस होता इतकंच म्हणतायत, पण त्या उपर काय आहे ते मला खरंच माहीत नाहीये." यावरती मग आता सांगायला लागतात, "देशमुख सर कसं आहे ना, म्हणजे गावामध्ये चर्चा आहे की नानासाहेबांना किडनॅप करणारी फक्त आणि फक्त सयाजीरावच आहेत." यावरती मग आता सांगायला लागतो ऋषिकेश की कसं आहे की मी आता ह्या कोर्टाच्या केसमधून एक गोष्ट शिकलोय की चर्चा किंवा नुसत्या सांगोवांगी ज्या गोष्टी असतात ना, त्या ऐकण्यापेक्षा पुरावा कोर्टात लागतो. त्यावरती देशमुख म्हणतात, "सर मी तुमची या सगळ्यामध्ये काही मदत करू शकतो का?" यावरती ऋषिकेश म्हणतो, "तुम्ही जर का देशमुख माझी मदत केलीत ना, तर खूप चांगलं आहे. तुम्हाला जर या संदर्भात काही माहिती असेल किंवा काही माहिती मिळत असेल, तर तुम्ही मला सांगितलीत तर बरं होईल." असं म्हटल्यावरती देशमुख म्हणतात, "सर सयाजीरावांच्या एका माणसाला मी ओळखतो. तो नक्कीच आपली मदत करू शकतो." यावरती ऋषिकेश म्हणतो, "खरंच आहे हे? हे जर का खरं असेल तर तुम्ही या सगळ्यामध्ये त्या माणसाला गाठा. इथल्या कामाची चिंता करू नका. इथल्या कामाचं काय करायचं ते मी बघतो." असं म्हटल्यावरती ऋषिकेश त्यांना आता जो कोणी सयाजीरावांचा माणूस आहे त्याच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी सांगतात आणि मग तो तिकडून निघून जातो. इकडे तोपर्यंत आता इकडे सांगत असते अवंतिका वहिनी, "अहो मगाशी आवाज आला म्हणजे ती जळकी वाटी ऐश्वर्याने पकडली, पण हे सगळं कसं केलं?" यावरती जानकी सांगते, "ती ऐश्वर्या खोटं बोलूनच आपल्या घरामध्ये एंटर झाली आहे ना, तिच्या या खोट्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे." काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता सारंग भाऊजींना हाताशी धरून ती ही सगळी कारस्थानं करते ना, तिला इतका त्रास द्यायचा की ती स्वतःहून हे घर सोडून निघून गेली पाहिजे आणि पुन्हा आपल्या लोकांना त्रास द्यायला नाही पाहिजे. यावरती अवंतिका म्हणते, "अच्छा वहिनी, म्हणून तुम्ही तिला ह्या घरात आणलत का?" जानकी म्हणते, "हो, तिला आता कसा धडा शिकवते ना अवंतिका, ते बघ तू." हे सगळं आजी ऐकते आणि सगळे रिपोर्टिंग करायला ऐश्वर्याकडे जाते आणि जानकीचा हा प्लॅन आहे. यावरती ऐश्वर्या म्हणते, "आजी, तुम्हाला हा प्लॅन जरी आज समजला असला ना, तरी सुद्धा हा प्लॅन मला ऑलरेडी माहिती आहे. त्यामुळे तुम्ही काही मला नवीन नाही सांगत आहात. मला माहिती आहे हे सगळं काय आहे ते. त्यामुळे आता त्या जानकीला मी धडा शिकवणार." आजी म्हणते, "मी एक महत्त्वाची टिप तुम्हाला देऊ का? जानकी आणि ऋषिकेशमध्ये ऐश्वर्यामुळे भांडणं चाललेत. त्या भांडणांना आपण हवा देऊन जास्त मोठं केलं तर मग ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये एक आता विचार येतो आणि ती ताबडतोब सुमित्राकडेच येते." सुमित्रा डायनिंग टेबलवरती बसलेली असताना ऐश्वर्या सांगते की सारंगच्या मनामध्ये एक गोष्ट आहे, त्यांना असं वाटते की त्यांनी नोकरी करावी. यावरती सुमित्रा म्हणते, "चांगलं आहे की सारंगला जर का नोकरी करण्याची इच्छा आहे तर त्याला नोकरी करू दे, माझी काही हरकत नाहीये." त्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते, "आपल्याच कंपनीमध्ये जॉब केला तर?"
त्यावरती आता इकडे आजी म्हणते, "काय गं जानकी, तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना?" जानकी म्हणते, "मला कशाला प्रॉब्लेम असेल? दोन्ही भाऊ एकत्र काम करत असतील तर किती छान." तोपर्यंत इकडे ऋषिकेशला आता सयाजीरावांच्या बद्दलची खूप मोठी टीप मिळते आणि त्यानंतर इकडे सौमित्र आणि ऋषिकेश त्या माहिती घेण्यासाठी जातात. तोपर्यंत ऐश्वर्या विचार करत असते, की ज्या वेळेला सारंग ऑफिसला जाईल, त्यावेळेला ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये भांडणं होतील आणि म्हणून मी हा सगळा प्लॅन केलाय. आता ऋषिकेशला तो बॉस कोण आहे? तो बॉस सयाजीच राव आहे का? हे सत्य समजल्यावरती तरी सारंगचे डोळे उघडणार का? हे येणाऱ्या भागातच कळेल.